नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. याच दिवशी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये 3,000 सुटणार असं शासनाकडून वारंवार सांगण्यातसुद्धा येत होतं. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्चचा हे दोन्ही हप्ते एकसोबत येणार असं खुद्द मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितले होते. पण प्रत्यक्षात राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत. बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. 2 महिन्याचं शासनाने आश्वासन दिलं होतं, मात्र महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे महिला थोड्या नाराज आहेत. कारण 2,100 रुपये येणार कधी याचीसुद्धा शासनाने म्हणजे अजून प्रतीक्षात करायला लावले आहे. परंतु 2,100 नेमकं कधी येणार हे सुद्धा शासनाने ठोस अशी तारीख सांगितलेली नाही. त्यामुळे मार्च हप्त्यासाठी सुद्धा महिलांना प्रतीक्षाच करावं लागणार आहे. उत्सुकता होती 3,000ची, पण जमा झालेत 1,500 रुपये. यामुळे महिलांमध्ये थोडी नाराजी आहे. अजून तरी यासंबंधी शासनाकडून असं कोणताही तारीख दिली नाही की मार्चचे पैसे आम्ही या तारखेला सोडू. त्यामुळे अजूनही मार्च महिन्याची प्रतीक्षा करावीच लागणार आहे. मार्च महिन्याचे पैसे नेमके सुटणार तरी कधी याचे अपडेट आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की कळवू. तुर्तास धन्यवाद.